क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो। या दिवसामध्ये प्रभू अनेक अद्भुत अशा गोष्टी करत आहे आणि लहानातली लहान आमची प्रार्थना, आमची विनंती आणि आमची गरज त्याला ठाऊक आहे। छोटीशी बरं का, मोठ्या गोष्टी तर देव पूर्ण करतो, पण हा प्रभू तुमच्या बारीक सारीक। कोणीतरी एका बहिणीनं मला फोन केला होता की ज्या घरामध्ये ती राहत आहे ते घर आणि तिला सोडायचंय, परंतु 11 महिन्याचा करार तिनं त्या घरमालकाबरोबर केला आणि घरमालक म्हटला की मी तुला सोडू देणार नाही, 11 महिन्याचा करार आपला झालेला आहे। पण ती म्हटली घर नको आहे, त्या घरामध्ये मला राहू वाटत नाही, पुष्कळ उष्णता आणि व्हेंटिलेशन नाहीये, माझं कुटुंब, माझं घर, आम्हाला असं वाटतं की आता तिथं काहीतरी घडेल। परंतु तो घर मालक मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये तो म्हटला घर तुम्ही सोडू शकत नाही 11 महिन्याशिवाय। आणि मग ती बहीण म्हटली की माझा विश्वास आहे, पण तुम्ही प्रार्थना केल्यावर देव त्यांचं मन बदलेल। म्हटलं एवढ्या बारीक गोष्टीवर सुद्धा त्यांचा देवावर विश्वास आहे, प्रार्थना करणं आपलं काम आहे। प्रार्थना केली आणि लगेच घरमालक त्याच्याकडे आला, ते म्हटलं तुम्ही घर सोडू शकता। म्हणून म्हटलं बारीक सारीक गोष्टीमध्ये प्रभू फक्त तुम्ही मागण्याची त्याला गरज आहे। म्हणतो म्हटलं मागा म्हणजे बस। मग हे वचन काही नुसतं आम्हाला ऐकण्यासाठी नाही, ते आपलं प्रॅक्टिकली अनुभव आहे। एक बाळ तर बिचारं नुकतं जन्माला आलं आणि मग डॉक्टर म्हटले की ते वाचणार नाही, त्याला त्याच्यामध्ये काचेच्या पेटीमध्ये ठेवलं। मग ते म्हटले आम्ही फार कष्टानं प्रार्थनापूर्वक हे बाळ मिळवलेले आहे आणि आता डॉक्टर सांगतायत की त्याची नाही आम्ही हमी देऊ शकत, बेशुद्ध आहे, अनकॉन्शियस आहे। आणि मग पेटीमध्ये त्याला ठेवलं। मग त्याची आजी मला फोन करायला लागली की पास्टर प्रार्थना करा ना, आम्ही खूप साक्षी ऐकल्या आणि आमचा देवावर एवढा विश्वास आहे की त्यातून प्रभू त्याला बाहेर काढेल। आणि प्रार्थना केली, 4च दिवसात ते बाळ शुद्धीवरती आलं, त्याला डिस्चार्ज देऊन घरी पण गेलं। लक्षात ठेवा, अद्वितीय चमत्कार करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे। आम्हाला फक्त प्रार्थना करायची।
कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जाण्याचं कारण काय, त्याला हिरो नव्हतं बनायचं, तो ऑलरेडी हिरोच आहे. आमेन. तो हिरोच आहे, त्याला काही हिरो बनायचं. तो स्वर्गामध्ये गौरवामध्ये आणि वैभवामध्ये राहणारा देव आहे. परंतु पृथ्वी तलावरती असणारा मनुष्य आज्ञाभंगाच्या द्वारे, केलेल्या चुकांच्या द्वारे, अनेक प्रकारच्या पीडांना तो आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये त्याला ते भोगावे लागतात. मानव या नात्यानं ज्या ज्या चुका आम्ही केल्या त्या चुकांचा मोबदला आम्हाला द्यावाच लागतो, त्याची किंमत आम्हाला चुकवावी लागते. आणि देवाचा तो नियमच होता. एदेन बागेतनं बाहेर काढल्यावर देवाचा नियम काय होता? तू कष्ट करशील, बऱ्याच गोष्टी ज्या संबंधानं प्रभूनं सांगितलं आणि त्या पद्धतीनं हे दंड प्रत्येकाला भोगावे लागणार आहे. पण आता देव तो देव आहे हो, शेवटी देवाला पण वाईट वाटतं ना, मी हे सगळं केलंय खरं, परंतु मानवावरती तर माझं प्रेम आहे. योहान 3:16 मध्ये सांगितलं नाही का, देवाने जगावर प्रेम आहे देवाचं. तो म्हटलं की ही मनुष्य जो आहे ना, हा दंड घेतल्यावर पण सुधरत नाही. बघा तुम्ही जर बायबल बघितलं तर तुम्हाला कळेल, देवानं पाण्यानं नाश केला, अग्निगंधकाच्या द्वारे नाश केला, रानामध्ये पिडा पाठवली, मरी पाठवली. मग आपल्या आत्ताच्या ह्याच्यात पण मरी पाठवली, पण सुधारले का लोक? सुधारले असते तर कशाला लाटाच्या लाटा आल्या असत्या. देव पाहतो की मनुष्य सुधरत नाही. मग देवाला वाटतं कुठं तरी यांच्या पीडा मला कमी करायच्या, यांचे क्लेश मला नाहीसे करून टाकायचे. पण देवाचा करार आहे, करार कोणीतरी पाळला पाहिजे. एक व्यक्ती करार पाळेल आणि पिढेनंतर पण, क्लेशानंतर सुद्धा तो व्यक्ती मला बिलगून राहील. नीट आहे का बरं का? मी तुम्हाला काय सांग, पाठवल्या पिढा, पाठवल्या मरी, पाठवली संकट, सगळ्याचा सामना माणसानं केला, पण पिढेनंतर तो देवाला बिलगून राहिला नाही, असं बायबलचा इतिहास सांगतो. मग आता असा एक व्यक्ती पाहिजे की ज्यानं सगळ्या मनुष्याचे क्लेश, त्याच्या पीडा स्वतःवरती घ्यायच्या, तो पीडित व्हायचा आणि त्याच्यामुळं देवाचा करार पूर्ण व्हायचा आणि त्या पीडा भोगल्यावर ती सुद्धा त्यानं देवाबरोबर राहायचं. हा देवाचा नियम. माणसानं पीडा भोगल्या की ते गेले देवापासून दूर, ते नाही देवाकडे राहिले, ते नाही. मग आम्ही पाहतो यशाचं पुस्तक 53 अध्याय आणि त्याचं 4 आणि 5 वचन वाचूया. यशाचं पुस्तक 53 अध्याय आणि त्याचं 4 आणि 5 वचन. खरोखर खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, त्यानं आपल्यावर घेतले. आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे, कोणामुळं? आमच्या अपराधांमुळं घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळं ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा. कशी शिक्षा? आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. फार सुंदर आहे. त्यानं के क्लेश वाहिले आणि आमच्या सगळ्या पीडा निघून गेल्या. त्यानं आमचे सगळे क्लेश नाहीसे. कसे नाहीसे केले? देवाला तर पाप आवडतच नाही. कोणतीच गोष्ट, साधं बारीक सारीक पाप सुद्धा देवाला आवडत नाही. एदेन बागेत काय फार मोठं पाप नाही घडलं. मुळामध्ये देवाला जर ते झाड माणसाला द्यायचंच नव्हतं तर निर्माण कशाला केलं, नाही का? बरीच झाडं जगामध्ये असतात. आता आपूचं झाड आहे, गांजाचं झाड आहे, खायचंय का ते? प्रश्न पडतो. मग निर्माण कशाला केलं?
बऱ्या वाईटाचं झाड देवानं जाणून बुजून निर्माण केलं होतं. समजा त्याने एक आज्ञा याला दिल्यावर तो पाळतो का नाही हे देवाला बघायचं होतं. निर्माण करण्यामागचा हेतू काय लक्षात ठेवा. तुम्ही आता की नाही हे सगळी जी झाड आहेत, आपूचं झाड आहे, बाकीची जी झाड आहेत, मग हे देवाने निर्माण केलं कशासाठी निर्माण केलं? तुम्हाला माहिती का तुमच्या मेडिसिन मध्ये थोडा त्याचा अंश असतो तुम्हाला बरं वाटण्यासाठी. मग ते बरं वाटण्यासाठी थोडासा अंश त्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे प्रत्येक निर्मिती मागे देवाचा हेतू आहे. त्याला माहिती की कोणती गोष्ट किती प्रमाणात वापरली जावी. तुमचं शरीर आहे, निर्माण करताना जेवढं पण निर्माण केलं, जेवढं पण. काल मी कटिंगला गेल्यावर एका दुकानात बसलो होतो आणि बसल्यावरती दुसरा एक व्यक्ती कटिंगला तिथं आला आणि तो बोलता बोलता सांगायला लागला, महाराज तिथं जाऊन तुम्ही एकदा आला ना तर तुमच्या बायकोला, लेकरांना सगळ्याला घेऊन जा. म्हणलं बघाव तरी कुठं जाऊन आला. म्हणलं तिथून आलं की कुटुंबामध्ये ऐक्य निर्माण होतं, बायका लेकरं सगळे सुधारतात. तर म्हणलं काय सांग बरं मला. तर म्हणलं सांगितलं तर गोडी येणार नाही, मग तिथं जायला पाहिजे. पण त्याला पण राहावं ना सांगितल्याशिवाय. तर म्हटलं तू घरी आतापर्यंत कधी एका चिक्कूवर दिवस काढला का? तो म्हटलं नाही. तो म्हटलं मला पण घरी गेल्यावर पुष्कळ जेवावं लागतं, परंतु तिथं गेल्यावर, त्या वनामध्ये गेल्यावर आणि तिथं त्यांनी घड्याळ काढून घेतलं, त्यानं मोबाईल काढून घेतला, सगळ्या सुविधा काढून घेतल्या आणि म्हणले जाव आता जंगलामध्ये. मग जंगलात गेल्यावरती तिथं बसायचं, ध्यान कीर्तन करायचं आणि मग सकाळी एक चिक्कू दिला, व्यायाम केला, सगळं केलं. ते म्हटले खाणं हा प्रकारच नाही. एक चिक्कू खाल्ला तर संध्याकाळपर्यंत भूक लागत नव्हती. म्हणजे देवानं मला त्याच कळलं, एदेन बाग निर्माण केली ना त्याच देवाचा हेतू किती सुंदर होतं. निरोगी जीवन जगायचं तर तुम्हाला बागेतच राहावं लागणार. आज मनुष्य मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो पण त्याला समाधान नाही, त्याच्या मागे व्याधी, त्याच्या मागे विकार आहे. मी हे तुम्हाला का सांगतो माहिती का? निर्माण केलेली प्रत्येक वस्तू ही तुमच्यासाठी चांगली असेल असं नाही. मग आम्ही देवाची आज्ञा मोडतो. देवाची आज्ञा मोडल्याबरोबर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये पीडा, आमच्या जीवनामध्ये संकट, आमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. आता देवाला वाटतं या सगळ्या अडचणी शेवटी एका कोणातरी मनुष्यावरती द्यावं, एकाला कोणाला तरी शिक्षा. आता आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फासावर चढले ते, बरोबर आहे की नाही? देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढतात सैनिक, ते रात्री जागतात म्हणून आम्ही मोकळेपणानं फिरतो. तसं प्रभू येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी क्लेश वाहिले, यासाठी की आम्ही मोकळेपणानं फिरतो. सुंदर आहे. एक व्यक्ती हवा होता, जो व्यक्ती सगळ्या लोकांचे क्लेश स्वतःवरती घेईल. आणि तो व्यक्ती असा असावा, असा तो व्यक्ती असावा, त्यानं सगळे क्लेश स्वतःवरती घेऊन सुद्धा देवाला दोष देऊ नये. देवा तू हे का केलं? तू हे का केलं? का अशा प्रकारचं वर्तन तू माझ्याशी केलं? असा एक व्यक्ती त्याची आवश्यकता होती. वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय असा दुसरा कोणताच व्यक्ती सापडला नाही. कोणीच नाही, कोणीच नाही. एवढे संदेश पाठवले, सेवक पाठवले, सगळ्या सेवकांकडे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये चुका सापडलेल्या आहे. एलिया सुद्धा घाबरतो आणि तो म्हणतो मी एकटाच उठलो, सगळ्यांनी तिथं त्या बाल मूर्तीला नमन केलेलं आहे, मी एकटाच काय तो उरलेला आहे. तो म्हटला तू एकटा नाही, अजूनही हजारो संदेश आहेत की ज्यानं त्या मूर्तीला नमन केलं नाही. एवढा प्रभावी सेवक पण तो सुद्धा देवाला दोष देतो. मला मारून टाक, मला मरायचंय, ही त्याची भावना. म्हणजे परफेक्शन कोणाकडेच नव्हतं. मग एकच परफेक्ट व्यक्ती शेवटी देव, त्या येशू त्याला काय म्हणाला, मला पाठव, मी तयार आहे. यशाच्या ग्रंथामध्ये एक प्रश्न विचारला नाही, कोण तयार आहे, कोण जाईल माझ्या लोकांसाठी, कोण जाईल? आणि मग तिथून ते वाक्य येशूचंच आहे, मला पाठव, मी तयार आहे. मला पाठव, मी तयार आहे. शास्त्र काय सांगतं? वाचा परत ते वचन. खरोखर आमचे व्याधी. शब्द काय शब्द आहे हो? खरोखर. प्रत्येकानं बोला काय? खरोखर हे लक्षात ठेवर का? खरोखर काय? खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. आपले व्याधी कुठे आहेत आता? प्रभू येशू. मग तुम्हाला व्याधीची काळजी कशाला?
हालेलुया. त्यानं सगळे व्याधी स्वतःवरती घेतलेले आहेत. आमेन. ज्या दिवशी तुम्हाला हे सिक्रेट कळतं, अरे माझे व्याधी ख्रिस्तावरती आहे आणि ख्रिस्त कुठं आहे? ख्रिस्त वधस्तंभावरती आहे. वधस्तंभावरती खेळले तुमचे सगळे व्याधी. जगातला प्रत्येक व्याधी विकार येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभावरती खेळला जातो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी हे रहस्य तुम्हाला कळतं. परवा कुणीतरी एका बहिणीने सांगितलं की डॉक्टरने सांगितलं टेस्ट करायला, आणि डॉक्टर म्हटले की या टेस्ट नंतर तुम्हाला 100% कॅन्सरचं निदान आहे, सगळे सिम्पटम्स तुमचे कॅन्सरचेच आहेत. ते म्हटले, मी मला घाबरलं, मला भीती वाटायला लागली, आता मला जर कॅन्सर निघाला तर कसं होणार आहे? आणि मग अस्वस्थ बेचैन त्या ठिकाणामध्ये ती बहीण झाली. पण ती काय म्हटली माहिती का? पास्टर, पण मला असा विश्वास आहे की तुम्ही एवढी प्रार्थना करता, हा चमत्कार प्रभू करेल, आणि टेस्ट त्या डॉक्टरला टेस्ट करू द्या, पण मी आता टेस्टला जाण्याच्या अगोदर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं ठीक आहे, तुझा विश्वास आहे. आणि मग मला ते वचन आठवलं. मी प्रत्येक वेळेस प्रार्थना करताना एकच वाक्य वापरतो, त्याला बसलेल्या माराच्या फटक्यानं मला आरोग्य प्राप्त झालं. आणि मी ती प्रार्थना करून आणि तिला म्हटलं घाबरू नको, जा टेस्ट करून ये. आणि मग ती टेस्ट केले आणि 4 दिवसांनी रिपोर्ट्स आले तर ते म्हटले काही नाही, सगळं काही नॉर्मल आहे. का? शास्त्र सांगतं खरोखर त्यानं आमचे व्याधी. खरोखर का बोलावं लागतं देवाला माहिती का? तुमचा विश्वास बसावा. हालेलुया. तुमचा विश्वास बसावा. आमेन. कोणावर विश्वास बसायचा? व्याधी विकारावरती नाही. हालेलुया. येशू ख्रिस्तानं व्याधी वाहिलेत याच्यावरती तुमचा विश्वास असू द्या. आमेन. म्हणून तुमच्या विकारासंबंधाने विचार करू नका. हालेलुया. होय, विकार असणार आहेत, हे विकार तुमच्यामध्ये येणार आहेत, पण ज्या दिवशी तुम्ही आपल्या मुखातनं कबूल कराला, शास्त्र सांगतं कारणाची व्याख्याच काय? तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, मुखानं कबूल करशील. मी माझ्या मुखानं कबूल केलं पाहिजे. तुमचा रोग तुम्हाला दिसेल, तुमचा व्याधी विकार तुम्हाला दिसेल, पण माझ्या मुखातला शब्द मला बरं करतो. आणि माझ्या जसं रक्तस्रावी स्त्री म्हणते, मी जाते याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरे होते. देवाचे प्रिय लोक, एखाद्या व्यक्तीवरती तो व्याधी विकार कधी राज्य करतो माहिती का? ज्यास तो व्यक्ती आपल्या विकारासंबंधानं बोलतो. पण जो व्यक्ती विकारापेक्षा ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी बोलतो आणि तो व्यक्ती विकारापासून मुक्त होतो. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये असा कोणताही, मी म्हणतो जेवढे विकार यायचे अस्तित्वात तेवढे येऊ द्या, परंतु या सगळ्या विकारावरती येशूचं रक्त प्रभावी आहे, त्याचे फटके प्रभावी आहेत. म्हणून तुम्हाला नवल वाटू देऊ नका. तुम्ही अहो अजून एक नवीन आजार आला, तुम्ही म्हणा 39 माराच्या फटक्यामध्ये या सगळ्या विकाराला नष्ट करण्याची ताकद आहे. 100%. हालेलुया. 100% हे विकार तुमच्याकडनं नष्ट करण्याचं आणि ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीनं कधीच रोगाविषयी जास्त बोलायचं नाही. हालेलुया. तुम्ही जेवढं रोगाविषयी बोलाल तेवढं तुम्ही रोगिष्ट बनाल. योग म्हणतो ज्याची मला भीती होती तेच माझे. तुम्हाला रात्री झोपताना जर तुम्ही तेच घेऊन बसला, सकाळी उठल्यावर तुमच्याकडे तेच आहे, तुमच्या अवतीभोवती तेच असणार आहे. पण जर माझ्या उजवीकडे माझा देव आहे, माझ्या डावीकडे माझा देव आहे, आणि उजवी डावीकडे म्हणण्यापेक्षा तो माझ्या मध्ये आहे. आमेन. येशू माझ्यामध्ये आहे, आमेन. तुमच्या मध्ये आहे. आमेन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे ना, जसं आम्ही पाहतो नावेमध्ये येशू होता, तो झोपला, वादळ आलं पण बुडाले का? तसं तुमच्यामध्ये येशू असताना रोग येईल पण मरणार नाही. हालेलुया. अजिबात मरणार नाही. आमेन. पण आम्ही शिष्यांसारखं ते आलं की घाबरलं. 220 शुगर नाही, शुगर 220 असू द्या, 220 BP. एक तर मला सारखा स्कोर पाठवत असतो. बघा आता 180, अरे बस सोडून दे रे. 180 झालं, 460, 530, शुगर वाढत चालली. वाढू दे. हालेलुया. एवढी शुगर वाढली तर ते मेलं का? नाही मेला, कारण इकडं प्रार्थना चालू आहे. आमेन. प्रार्थना एक अशी शक्ती आहे की त्या शक्तीनं प्रत्येक विकाराचं सामर्थ्य नष्ट केलं जातं. म्हणून लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका कुठल्या व्याधी विकाराचं. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो पॉवरफुल आहे. तुमच्यामध्ये आहे तो पॉवरफुल आहे. हालेलुया. आणि तुमच्यामध्ये कोण आहे माहिती का? कबरेतनं बाहेर पडलेला येशू आहे. कबरेतनं बाहेर पडला होतो, इकडं तिकडं नाही, कबरेतनं बाहेर पडलेला आहे. हालेलुया. कबरेतनं बाहेर पडलेला तो येशू आहे. कुणी एका बहिणीने मला साक्ष सांगितली, अस्टर त्या दिवशी तुमचं चाललं होतं वचन सांगायला तुम्ही सुरुवात केली, आतापर्यंत माझी खूप लेकरं मिसकॅरेज झालेली,
डॉक्टरनं पण मला सांगितलं की आता इथून पुढे तुला लेकरू होणार नाही आणि त्या प्रयत्न पण तू करू नकोस. आणि ती म्हटली माझं एज आता मी 40 क्रॉस केलेलं आहे. डॉक्टर म्हणतात आता तुला लेकर होणार नाही. पण त्या दिवशी जो संदेश आला आणि त्या संदेशात तुम्ही असं म्हटलं आपल्या पोटावरती हात ठेव. आणि मी म्हटलं चला आता डॉक्टरचे शब्द नाही पास्टरचे शब्द ऐकू. कारण पास्टरचे शब्द वचनातले शब्द आहेत. माझ्या शब्दातली ताकद नाही, वचनातल्या शब्दातली ताकद आहे. आणि तिने आपल्या पोटावरती हात ठेवला. ती म्हणते मी पोटावर हात ठेवल्याबरोबर मला जाणवलं काहीतरी पोटातनं बाहेर पडत आहे. आणि त्याच्यानंतर मी 2 महिन्याने टेस्टिंगला गेले तर त्या ठिकाणात रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आणि देवाने तिला एक सुंदर मुलगी देऊन आशीर्वादित केलं. का? कारण हे देवाचं वचन जिवंत वचन आहे. आमेन. हे साधं सुद्धा वचन नाही. ज्याच्याकडे तुम्ही आला त्याच्या संबंधानं म्हटलं काय लिहिलं परत ते वचन वाचा. खरोखर. काय हो खरोखर. काय म्हणा सगळेजण काय खरोखर. काय खरोखर. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. त्या आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. आता तुमच्यात व्याधी आहे का? नाही. तुम्ही दिले ना प्रॉब्लेम आम्ही घेऊन बसतो. आम्ही व्याधी घेऊन बसतो. ती गोष्ट सगळ्याला माहिती पण जाता जाता उजळली म्हणून तुम्हाला सांगतो. एक म्हातारी डोक्यावर मुळी घेऊन लाकडाची चाललेली असती आणि एक बैलगाडीवाला तिथून त्या ठिकाणात येत असतो. पुष्कळ लोक जातात येतात पण कोणाला त्या म्हातारीची दायत नव्हती. बैलगाडीवाल्याने पाहिलं आणि म्हटलं आजी या बसा बैलगाडीमध्ये. आजी बैलगाडीत बसली आणि गाडीवान गाडी हाकायला लागला. हाकता हाकता त्याला कळालं मागून कन्याचा आवाज येत आहे. मग त्याने मागवून बघितलं तर आजी गाडीत बसली पण डोक्यावर मुळी घेऊन बसली. मग त्यानं विचारलं आजी मी तुम्हाला गाडीत बसवलं मुळी घेऊन कशाला बसला? बाबा मला बसवलं ते बसवलं माझ्या मुळीचा भार कशाला तुझ्या बैलाला? अरे तू बसली म्हणजे तुझ्या मुळीचा पण भार आणि तुझा पण भार आहे. आमच्याकडे प्रॉब्लेम हाच आहे. ख्रिस्ताला घेतलं पण विकार मात्र त्याच्याकडे द्यायला तयार नाही. पण आज रात्री आमचे सगळे विकार आम्ही त्याच्याकडे देऊया. सगळे हालेलुया. सगळे सगळे सगळे. आमेन. मुळात तुम्ही तुमच्या रोगावर विश्वास ठेवूच नका. हालेलुया. अजिबात रोगावर. मला काल तर एका बाईचा फोन आला. डॉक्टरने त्यांना सांगितलं तुमचा पेशंट मेलाय. तिने काय म्हटली माहिती का? थांबा चिरफाड करू नका जरा मला प्रार्थना करू द्या. डॉक्टर म्हटले अहो देव आहे सगळं पण आता खरंच डेट झालाय तो. काही लोक ईश्वरती एवढे स्ट्रॉंग असतात ना तसं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आमेन. मरिया येशू लाजरस कबरेमध्ये ती काय म्हणते माहिती का? आता तो काही परत येणार नाही त्याच्या शरीराचा वास उठलेला आहे. मग येशू मुद्दाम म्हटलं चल कबरेकडे जाऊ आणि घेऊन गेला. आणि एक शब्द त्याला बोलला लाजरस कबरेतनं बाहेर आहे. लाजरस कबरेतनं बाहेर आला. हालेलुया. लाजरस कबरेतनं बाहेर आला. आमेन. म्हणून म्हटलं खरोखर. आमेन. काय शब्द आहे? खरोखर. खरोखर. ही काही दंतकथा नाही. ही इकडची तिकडची वाचलेली कथा नाही. त्यानं स्वतःवरती घेतले सगळे व्याधी विकार. आणि काय केलं? व्याधी विकार स्वतःवरती घेतले. आमचे क्लेश त्याने वाहिले. प्रत्येक व्याधीच्या पाठीमागं क्लेश आहे. प्रत्येक व्याधी बघा. बीपी वाढलं डोकं दुखतं, शुगर वाढली चक्कर येते, छातीमध्ये धडधडतं, थरकाप होतो, हार्ट अटॅक येण्याची चिन्ह. तिथं पण काहीतरी घाम फुटतो बघा. आहे ना? क्लेश आहेत का रे? सगळ्याला क्लेश आहेत. काहीतरी क्लेश आहे. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? त्यानं आमचे क्लेश त्याने वाहिले. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरात बीपी असेल पण त्या बीपीचा प्रभाव तुमच्यावरती असणार नाही. हे बायबल सांगतं. हे बायबल सांगतं. डॉक्टर तुम्हाला सांगतील ते सांगणारच आहे. एवढं वाढलं की शूट झालं की तुम्ही शूट. हा तुम्ही ऑफ. ते मुंबईचे लोक जाऊ द्या जाते तरी ते नेहमी फोन करताना मला काय आमचे मिस्टर ऑफ झाले, माझे वडील ऑफ झाले. मला किती दिवस तर ऑफ कळलं नाही नेमकं झालं काय. मग मला कळलं ऑफ झाले म्हणजे गायब झाले. हे इतकं कॅज्युअल घेतलेलं आहे. पण आज तुम्हाला मी देवाच्या वचनातनं सांगत असताना तुम्ही सगळ्या सिम्पटम्सला कॅज्युअल घ्या. कारण बायबल सांगतं त्यानं आपले सगळे क्लेश स्वतःवरती घेतले. क्लेश या शब्दात तुम्हाला आणखीन काही गोष्टी मी सांगू इच्छित आहे. ज्याच्यामुळं तुमचं अंतःकरण अस्वस्थ होतं, ज्याच्यामुळं तुम्हाला वेदना होतात.
म्हणतो ना, मला खूप यातना व्हायला, मला क्लेश झाले. कशामुळे क्लेश झाले? कोणीतरी सोडून गेलं, कोणीतरी तुमचा अपमान केला, काहीतरी तुमच्या हातातून निसटून गेलं, तुमचं स्वप्न तुटलं, ज्याच्यासाठी तुम्ही अनेक दिवस धडपड करतात ती गोष्ट तुमच्या हातातून नष्ट झाली. पण आज ज्या क्लेशा संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, नुसते शारीरिक क्लेशाविषयी सांगत नाही, तिथं तुमच्या भावनेशी निगडीत काही गोष्टी आहेत, तुमच्या इमोशन्स आहेत, तुमची स्वप्न आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे आज तुम्ही देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये आहात. असंच नाही या शुक्रवारी तुम्ही आला, तुम्ही क्लेशानं, तुम्ही त्रासानं भरून या ठिकाणात आलेला, आणि तुम्हाला वाटतं तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे, तुम्हाला वाटतं तुमच्या अंतःकरणातलं दुःख हे दूर व्हायला पाहिजे. पण इथं वचनामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, ज्याला देवानं जगामध्ये पाठवलं ना, त्यानं सगळे तुमचे क्लेश स्वतःवरती घेतले. म्हणजे कळतं का काय तुम्हाला माहिती का? आता तुम्ही क्लेशात नाही. हालेलुया. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही ते रडगाणं गात बसू नका. तुम्हाला देवाच्या वचनावर विश्वास पाहिजे. काय विश्वास? माझे क्लेश त्याने वाहिले. त्याच्याकडे. हालेलुया. वाहिले या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही ज्यावेळेस तुम्ही तुमचं ओझ जे तुम्ही वाहत वाहत आला ना, ते दुसऱ्या कोणाकडे तरी देता. हालेलुया. तुमचं ओझ तुम्ही घेता, त्यावेळेस तुम्ही कणत कुठत चालता, पण कोणतरी येतं म्हणतं थांबा द्या माझ्याकडे, मी थोडंसं वर नेतो. मग किती रिलॅक्स. मग तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही गाणं गुणगुणत जाता आणि तो बिचारा क्लेश वाहत राहतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, 2000 वर्षापूर्वी तुमचं सगळं बोचकं तुम्ही त्याच्याकडे दिलेलं आहे. आमेन. आता त्या गोष्टीचं रडगाणं गात बसू नका. हालेलुया. तुम्हाला दिसतंय त्याच्या खांद्यावरती आहे, पण त्याच्या यातना थोडी तुम्हाला होणार आहेत, ते त्याच्या खांद्यावरती आहे. म्हणून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जात असताना, वधस्तंभ घेऊन निघालेला असताना, योसेफ अरिमथाईमकर नावाचा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीवरती तो वधस्तंभ दिला. तो सोडून पळाला. का? कारण शास्त्र सांगतं हे वाहण्याचा अधिकार कोणाला होता? फक्त येशूला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, योसेफ अरिमथाईमकर नावाच्या व्यक्तीनं थोडा वेळ वधस्तंभ वाहिला असं लिहिलंय. तुमचे सगळे प्रियजन थोडा वेळेस तुमचं कष्ट घेऊ शकेल, पण शेवटपर्यंत कष्ट घेणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. फक्त येशूच, बाकी नाही कोणी तुम्हाला सोबत करू शकणार. तात्पुरते ते, त्यांना तुमचं ओझं पेलवू शकत नाही. किती पेलवणार आहे तुमचं? तुमचा खर्च अपाट, तुमची स्वप्न मोठी, तुमची आणि सगळ्या गोष्टी, तुमचं आजारपण, तुमचं दुःख, तुमच्या पीडा, तुमच्या भावना, हे जगामध्ये कोणी सुद्धा पूर्ण करू शकत नाही. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्तानं तुमचे क्लेश वाहिले. म्हणून रडत बसू नका. फार सुंदर आहे बरं का. येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन जात असताना ना, त्या ख्रिस्ताकडे पाहून त्या स्त्रिया रडायला लागल्या. त्यास ते म्हटले माझ्यासाठी रडू नको. एवढं सगळं वाहताना तो रडत नाही आणि दुसऱ्याला पण रडू देत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला त्याच्यासाठी रडायचं नाही. मग कशासाठी रडायचंय? आपल्यासाठी व आपल्या काय मुलाबाळांसाठी रडायचं ना, आपल्यासाठी रडायचंय. आम्ही ख्रिस्तानं सगळं दुःख तो भोगतोय, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आम्ही आमच्याकडे जास्त लक्ष देत आहोत. तर आम्ही देवाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानं खरोखर, त्यानं वाचा बरं वचन, खरोखर खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले. कुणी प्रहार केला? देवाने. देव एवढा कठोर कसा की त्यानं येशू ख्रिस्तावर तेवढा प्रहार केला. नीट आहे खबर का? बायबल ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित वाचता, समजून घेता देवाचा हेतू, देवाचा उद्देश, या ख्रिस्ताला त्यानं एवढं ताडण करावं असं लिहिलंय तिथं. वाचा परत ते वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले. काय केला? प्रहार केले. ठेचलं. असं लिहिलं, परमेश्वराच्या मर्जीस आलं त्याला ठेचावं. वाचा बरं. व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आता काय म्हटला तो? म्हटलं ही गोष्ट खरोखर आहे. कोणती गोष्ट खरोखर आहे?
ठेचतं कधी माहिती का माणूस? त्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी. आता तुमच्याकडे मिक्सर आहे, पण पूर्वी लोक ठेचायचे आहे की नाही? मिरची, लसूण सगळं एकत्र, आणि सगळं ठेचून काढल्यावर ज्यावेळेस त्या ह्याच्यामध्ये जातं फोडणी देताना, त्या प्रत्येक गोष्ट वेगवेगळी नाही, एक सुंदर वस्तू तयार होती, ती चवदार असते. ऐका नाही. आता आमचं जीवन, त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की आमच्या डोळ्यात अश्रू आहेत, आमच्याकडे नोकरी नाही, आमच्याकडे लेकरं नाहीत, आमचं शरीर त्याच्यामध्ये आरोग्य नाही, आमच्या कुटुंबामध्ये अव्यवस्था आहे, आम्ही कर्जबाजारी आहोत, आमच्या घरामध्ये वादविवाद भांडण आहे, आमच्या घरामध्ये कोणाचं कोणाशी पटत नाही. हे सगळं जर तुम्ही बघितलं ना, हे वेगवेगळे आयटम आहेत. आणि बायबल सांगतं याला सगळ्याला ठेचायचंय. मग ठेचण्यासाठी एकत्र कुठंतरी आणलं गेलं पाहिजे, एक जागा पाहिजे होती, आणि शास्त्र सांगतं ती जागा प्रभू येशू ख्रिस्त होता. ती जागा प्रभू येशू ख्रिस्त होता. मग आता तो परमेश्वराच्या मर्जीस आलं, त्याला ठेचावं. काय ठेचावं? तुमचं दारिद्र्य, तुमची उपासमार, तुमची बेकारी, तुमचं अपयश, तुमचा पराजय, तुमचं आणि वांसपणा, तुमची आणि कर्जबाजारीपणा, तुमच्या कुटुंबामधली अव्यवस्था, हे सगळं एकत्र करायचं आणि त्याला ठेचायचं. म्हणजे ज्या वेळेस ते सगळं ठेचलं जाईल, त्याचं अस्तित्व संपेल. परमेश्वराच्या मर्जीसाला वेळी सगळं ठेचावं. मग तुम्ही विश्वास करता का? आता एकही वस्तू अस्तित्वात नाही, ना तुमचं कर्ज अस्तित्वात आहे, ना तुमचा व्याधी विकार अस्तित्वात आहे, ना तुमच्यामध्ये बेकारी आहेत, ना तुमच्या लेकरांच्या भविष्याच्या चिंता तुमच्याकडे आहे. कारण का? सगळं ख्रिस्तानं स्वतःवरती घेतलं आणि परमेश्वरानं ते ठेचून काढलं. म्हणून तो म्हणतो हे खरोखर. काय खरोखर? हे सगळं मी ठेचून काढलेलं आहे. आता फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे आणि तुम्ही म्हटलं पाहिजे खरोखर मी धनवान आहे, त्यानं आणि आम्ही धनवान होण्यासाठी तो निर्धन झाला, आणि खरोखर मी आजारी होतो पण आता मला त्यानं व्याधीमुक्त केलं, खरोखर त्यानं माफटके खाल्ले आणि त्यास बसलेल्या माराच्या फटक्यानं मला आरोग्य प्राप्त झालं. हे खरोखर शब्द रोजच्या जीवनामध्ये तुम्ही बोलाल आणि खरोखर तुमच्या जीवनामध्ये काम होईल, खरोखर तुमच्या घरामध्ये काम होईल, खरोखर तुमच्या व्यवसायामध्ये काम होईल, खरोखर तुमच्या शरीरामध्ये काम होईल, आणि देव दाखवून देईल हे वचन खरोखर सत्य आहे. ते काल आज युगानुयुग एक सारखं आहे. हे कधी न बदलणारं वचन आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचा वधस्तंभ जाणं हे आमच्यासाठी वास्तव आहे. हे प्रॅक्टिकल, हे खरोखर आहे. आता नाही दिसत तुम्हाला, पण तिथं सांगितलं ठेचलं, नष्ट केलं. मग नष्ट केलेली वस्तू तुम्ही का निर्माण करता? तुम्ही का निर्माण करता? का तुम्ही क्रिएट करत आहात? का तुम्ही देव आहे नवीन निर्माण करण्यासाठी? तुम्ही देव आहे का प्रत्येक वेळेस नव्यानं काहीतरी निर्माण करण्यासाठी? अहो, देवानं नष्ट केलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याला देव नष्ट करतो त्याला पुन्हा कधीच निर्माण करता येत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण मागच्या दिवसामध्ये एक अभ्यास केला होता, महाकाय. तर महाकाय ही सैतानाची निर्मिती नाही का? देवपुत्र मानव कन्येपाशी गेले आणि त्यांनी महाकाय जन्माला घातलं. आणि देवाची निर्मिती काय होती? आदाम, ठीक आहे, नॉर्मल हाईट. ऐका, जस देव निर्माण करतो त्याला मर्यादा आहे. म्हणजे देव प्रश्न निर्माण करतो ते पण तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे घेणार नाही. म्हणजे देवाची निर्मिती तुमची जी परीक्षा आहे ती लिमिट मध्ये असणार आहे. मग सैतान महाकाय जन्माला घालतो. ऐका, देवानं सांगितलं मी सगळं ठेचलं, नष्ट केलं, पण तुमचा त्या गोष्टीवरती विश्वास नाही. मग तुम्ही विश्वास ठेवत नाही, मग सैतान महाकाय जन्माला घालतो. म्हणून बायबल काय सांगतं माहिती का? एकाला बाहेर काढलं तर तो किती घेऊन येईल? 7. किती घेऊन येईल? 7. आणि त्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट. हा जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुमची अवस्था पहिल्यापेक्षा भयानक होणार आहे. तो महाकाय जन्माला घालणार आहे. तुमचा विश्वास काय असला पाहिजे? त्याला ठेचलंय, तुमचा रोग ठेचला, तुमचा प्रश्न ठेचला, तुमचं दारिद्र्य ठेचलं, तुमच्या घरातला प्रत्येक प्रश्न ठेचला, सगळ्या गोष्टी ठेचून काढल्या आणि तुम्ही ते स्वीकारायचं. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वीकारता त्या दिवशी देव काम करायला सुरुवात करतो. देव त्याच्या वचनाला बांधीलंय.
तुम्ही म्हटलं ना त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं, तर म्हणतो अरे हे बायबलला घेऊन बोलायला लागले, हालेलुया. हे लॉज वापरायला लागलेत आणि माझ्या वचनावरती माझं प्रेम आहे. परमेश्वराच्या मुखातनं निघालेला तो शब्द आहे. तुम्ही बोलल्याबरोबर तिकडे देव काय करतो, शरीर त्यानं निर्माण केलं. बघ तुम्ही कधी कधी बघता नाही का, ते युट्यूबला बघितलं ते आतमध्ये बरोबर ते ह्याचं ऑपरेशन करताना ब्लॉक कुठं गेला आणि एवढा कॅमेरा घालतात. ते कॅमेरा घातल्याबरोबर ते तिकडे आतमध्ये जातं, ठस 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 करत बरोबर ते आतमधला ब्लॉक काढतात आणि बरोबर ते बरं होतं. हे अशा पद्धतीचं आम्ही पाहतो की ते तिथे करतात. अहो हे मानवाला शक्य आहे, देव तर विशेष प्रकारे करणार. हालेलुया. तुम्हाला कुठे बिघाड झाला बरोबर तो करणार आहे, तिथं काम करणार आहे तो. तुमच्याकडचं टेक्निक त्याच्यापेक्षा देवाकडचं टेक्निक भारी. आणि याचा पुरावा काय, लाजरस कबरेमध्ये पडल्यावर त्याची बहीण म्हणती त्याचा वास यायला लागला, सगळं काढलं, पोस्टमार्टम झालं होतं त्याच्या शरीर. आता आमच्यासारखं त्यांच्याकडे नव्हतं, आम्ही नेतो जास्तीत जास्त काय असतं सूट घालून पाठवून द्या. नाही सूट आवडायचा घाला, त्याच्यात सूट नवीन साडी ती घातली. आम्ही काही मसाला घालायच्या भानगडीत पडत नाही, पण त्यावेळेस मसाला घालून ठेवत होते. मसाला घालण्यासाठी आतमधलं सगळं काम करायला लागतं. मी तुम्हाला देवाच्या वचनावर काय ताकद त्याची सांगत आहे. इकडं येशू ख्रिस्त कबरेकडे गेला आणि लाजरस म्हटला बाहेर आहे, म्हटल्याबरोबर आतमध्ये आतडी गेली, हृदय गेलं, डोळे गेले, कान गेलं, नाक गेलं आणि सगळं आतमधलं फंक्शन चालू झालं. का शब्द पाठवला. तुमचा विश्वास आहे का, तो शब्द आज प्रभू तुमच्या शरीरामध्ये पाठवणार आहे. त्याला माहिती आहे कुठं दुरुस्त कशा पद्धतीने करायचं, त्याला तुमचं कुटुंब माहिती आहे आणि कशा पद्धतीने दुरुस्त करावं. त्याला माहिती आहे की तुमच्या नवऱ्याला कसं बदलावं, त्याला माहिती आहे अधिकाऱ्याला कसं बदलावं, त्याला माहिती आहे तुमच्या घरमालकाला कसं बदलावं, त्याला माहिती आहे तुमच्या शेजाऱ्याला कसं बदलावं, त्याला माहिती आहे तुमच्या राजाला कसं बदलावं. आमचा देव बदलणारा देव आहे, आमचा देव बदलणारा देव आहे, सगळं काही नीट करणारा देव आहे. म्हणून बायबल सांगतं त्यानं ठेचलं, खरोखर त्यानं ठेचलं. देवाचे प्रिय लोक हो, आश्चर्य असा, खात्रीशीर असा देवानं सगळं ठेचून काढलं. आता जे तुम्हाला दिसतं तिथं फक्त ख्रिस्त दिसला पाहिजे. आता ख्रिस्त ठेचलेला नाही, तो पित्याच्या उजवीकडे बसला आणि तो सांगतो मी सगळं ठेचलेलं कबरेमध्ये ठेवून आलो, आता मी जिवंत आहे आणि पित्याच्या उजवीकडे आहे आणि तिथं माझ्या नावानं तुम्ही जे काही मागाल मी तुम्हाला देईल. आता तो खात्रीशीर सांगतो खरोखर. आमेन. किती सुंदर आहे नाही का. हालेलुया. खरोखर हा शब्द मला एवढा आवडला. देव म्हणतो अरे विश्वास ठेव, हे खरोखर आहे. हालेलुया. हवी गोष्ट सांगताना खोटं नाही का. आटपट नगरामध्ये चिटपाट राजा होता काहीतरी असं नाही का. मग तिथं अमकं झालं, मग त्याने हे केलं, मग ते केलं, मग बिरबल असा म्हटलं. बिरबल कुठं होतं ना अकबर कुठं होतं माहित नाही, पण ते उगाच कथा काय पण सांगायच्या बिरबलाच्या नावाने खपून टाकायच्या. हे आटपट नगरी नाही, हे बायबल मधलं सत्यवचन आहे, हे खरोखर आहे, हे 100% विश्वास योग्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथं तुम्ही आला तर तुम्ही 100% तुमचा प्रश्नाचं उत्तर घेऊन जाणार आहे. कारण हे मी म्हणत नाही, हे माझं बायबल सांगतं. कारण माझं बायबल हजारो वर्षापासून लिहिलंय आणि हजारो वर्षानंतर त्यातलं सत्य जगाला समजत आहे. हजारो वर्षानंतर मी जे एक उपदेश का परवा टाकला, कुठला ते मी चांगला शंभरुणी, आणि त्याच्यामध्ये बायबल मध्ये दिलेले सगळे आजार आता कसे आहेत ते त्याच्यामध्ये दाखवलं. जे आजार लोकाला माहित नव्हते, खरूच पासून सगळं त्याच्यात सांगितलं होतं, खरूच पासून सगळं. आणि तो म्हटला मी कोण पाठवणार आहे, तो म्हटला मी पाठवेल. आणि का पाठवेल, तुम्ही परमेश्वराचा त्याग करून एक सगळ्यात आघोरी कर्म केलं. माणसाला समजत नाही का घडलं, तर असं वाटतं की आजार आहे. तो म्हणतो एकच कारण आहे. आणि डॉक्टर पण शेवटी काय सांगतो माहिती का, दवा नाही आप दुआ करो. आमेन. मग हे बायबल आधीच सांगतं ना, हालेलुया. दुआ बाद में पहिले दुआ करो. परत ती गोष्टच तुमच्याकडे येणार नाही. म्हणून त्या 100% मी तुम्हाला काय परत वाचा, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिलं, तरी त्यास ताडण केलेलं देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. 6 वचन वाचा आता. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप. बोला सर्वांचे पाप. मग कंसात कोणाला टाकलं का,
नाही सगळ्याच करेल पण तुझं नाही करणार. प्रॉब्लेम तोच आहे, प्रॉब्लेम तोच आहे. आम्ही ब्रॅकेट मध्ये टाकू, देव थोडी ब्रॅकेट मध्ये टाकणार आहे. हालेलुया. त्याला माहिती माझीच निर्मिती आहे. एका घरामध्ये 4-5 लेकर असतात, पण एक लेकरू चांगलं असतं आणि 3 ले गैराती असतात. मराठी मधला शब्द. चिडल्यावर आई म्हणते काय गैराती आहे, माहित नाही नेमकं काय, पण ते त्याला एकदम टोचून बोलतात. तो शब्द नाही, हे वेगळं आहे. मग ती काय त्याला जेवायला देत नाही का? देतीच ना, उलट त्याला जास्त देती, कारण ते गोंधळ घालतं, ते जास्त बडबड करतं, जास्त आरडाओरडा करतं, मग त्याला जास्त मिळतं. उधळ्या पुत्राच्या बापानं तेच केलं. सगळं उधळून आलं तरी सुद्धा बाप त्याच्यासाठी मोठा बैल कापला. आणि त्याने म्हटलं मी तुझ्याकडं तर साधा बोकड पण नाही कापला, त्याच्यासाठी एवढा मोठा. अरे ते मेला होता, जिवंत झाला. ही देवाची धारणा आहे. हालेलुया. देवाची धारणा आहे. सगळ्या वाचा बस. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे. कशाप्रमाणे? मेंढरांप्रमाणे. मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. देवाला माहितीये तुम्ही बहकणारे लोक आहात. किती मी मोठा उपदेश केला देवाला माहिती, अरे भटकून जाईल रे, पण तरी सुद्धा प्रभू वाट पाहतो बर का. हालेलुया. भटकणाऱ्या व्यक्तीला परत माघारी आणण्यासाठी आणि त्याला शांती असं लिहिले. पुढे वाचा बरं. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वरानं त्याजवर लादिले. कुणावर लादले? जेवढे भटकले इकडं तिकडं त्या सगळ्याला पकडून आणलं. मग तो तंबाखू खात होता, गुटखा खात होता, दारू पित होता, व्यभिचार करत होता, जारकर्म करत होता, चोरी करत होता, लबाडी करत होता. आणि काय होतं माहिती का, सगळ्या पापाबद्दल जगामध्ये कोणतंही पाप तुम्ही कराल, कोणाला तुम्ही फसवलं, आता माझा विषय तो नाही, मग लांब जाईल, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी त्या मनुष्यानं केल्या त्याच गोष्टी त्याच्या वाटेला आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. याकोबानं आपल्या भावाला फसवलं, त्याच्या कुळामध्ये किंवा त्याच्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं त्याच प्रकारचं पाप. दाविदानं आपल्या सैनिकाची पत्नी आणली, त्याचा न्याय काय झाला? त्याच्या भावानं, दाविदाच्या मुलानं बहिणीवरती बलात्कार केला. न्याय तसाच आहे. जे पाप कराल त्याचं तशाच प्रकारचं शासन बायबल तर सांगतं. मी तुम्हाला नुसतं तसं देणार नाही. दाविदानं त्या स्त्रीसाठी, बत्शेबेसाठी तिच्या नवऱ्याचा खून केला, इकडं त्याच्या मुलांचा खून झाला. म्हणजे देव तसंच करतो. म्हणजे जे पाप तुम्ही कराल ना, तसल्याच पापाचा प्रत्येक पापाबद्दल तुम्हाला दंड असणार आहे. सगळ्या पापाबद्दल दंड असणार आहे. आणि त्या पापाचं शासन तुम्हाला भोगावं लागणार आहे. गेहजीनं नामानाकडे जाऊन नको म्हटलं तरी जाऊन त्याने त्याचे कपडे आणले. तो काय म्हटला, नामानाचं कोड दुसऱ्याचं लुबाडलं तर तिकडं ते दिलं देवाने त्याला शासन. हरेक पापाच्या पाठीमागं देवाचा दंड आहे, देवाचा न्याय आहे. आणि बायबल तर सांगतं की आता सगळ्यातनं मला सोडायचंय, सगळ्यातनं या लोकांना मला बाहेर काढायचं. कारण देवाने नियम दिले होते. तुम्ही जर बघितलं अनुवादाच्या पुस्तकामध्ये, घरी जाऊन बघा तुम्ही, सगळे त्याच्यामध्ये दिलेत रोगाचे प्रकार. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही एक चूक कराल ना, अनुवादाच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायाच्या 15 पासून आहेत ना, किती 15 पासून तर 31 काहीतरी वचनं आहेत. तेवढी वचनं तुम्ही घरी गेल्यावर वाचा, म्हणजे तुम्हाला एक प्रकारची देवाची भीती निर्माण होईल. हे सगळे रोग माझ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. किंवा तेवढं नाही करायचं असेल ना, तर मी म्हणतो आज रात्री तो संदेश ऐका, जो संदेश 1.5 तासापेक्षा जास्त संदेश त्या दिवसामध्ये मी तो दिला. आणि मी चांगला शंभरोणी ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल, या रोगापासून माझा बचाव व्हायला पाहिजे तर मी पापच नाही करायला पाहिजे. आमेन. पण माझं सांगण्याचा उद्देश तो नाही. आम्ही जे जे पाप केलं, या पापाबद्दल देव एक रोग आमच्यामध्ये पाठवत होता. देवाचं जे आहे ना काम, तो काय करतो माहिती का, एखादं पाप जर माणसानं शारीरिक दृष्टिकोनातनं केलं, शरीराचा पाप म्हणून शरीराला असणारा दंड मग व्याधी विकार शरीराला देतो. तो फायनान्शियल असेल, कोणाचं घेतलं असेल कुबांडानं, मग तो काय म्हणतो, मी कोणाचं घेतलं असेल तर चौपट परत करतो. इथं दिलंय, त्याच्यामध्ये नियम देवाचे आहेत. आता मला तेवढ्या खोलात जायचं नाही, पण तो म्हटला या सगळ्यांसाठी जे जे पाप तुम्ही केलं, या प्रत्येक पापासाठी मला आता सगळ्याची शिक्षा एका व्यक्तीला द्यायला पाहिजे.
आणि ती शिक्षा देण्यामागे हेतू काय माहिती का? प्रत्येकाला आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. त्याचे हाल केले. 6 वचन. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. त्याचे हाल केले. तरी त्याने ते सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकलं. आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी